तर सर्वांना नमस्कार. भाद्रपद महिन्यातील एक पवित्र सण म्हणजे गौरी गणपतीचा. तर सर्वांना गणेश चतुर्थी आणि गौरी गणपतीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. जाऊयात दर्शनासाठी बाप्पांच्या. तर मी आलोय दर्शन घेण्या. बाप्पाचं नटलेलं रूप पाहून मन खूप प्रसन्न झालं. तिथे नीरज सुद्धा होता बाप्पासोबत. खूपच भारी एकदम विद्युत रोषणाई सजली होती दर्शनासाठी. तर भाविक भक्त आलेच होते. तर एक पवित्र सण आणि सुख समाधाने समृद्धीचा आम्हाला बाप्पा एकदम आशीर्वाद दे. सर्वांना इथे सर्वजण भाविक भक्त आहेत. तर सर्वांना मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा गणेशोत्सव आणि गौरी गणपती साजरा. दर्शन तर सर्वांनी घेतलं. मग आम्ही व्हिडिओ काढतच होतो ब्लॉग बनवण्यासाठी. नंतर मग ऋग्वेद आणि सुनील अंकल सुद्धा आमच्यासोबत होते. दर्शन त्यांनी घेतलं. नंतर काकाश्री सुद्धा दर्शन घेताना आपल्याला दिसले. नंतर मग काय कुणाल पण माझा सोबतीला होता त्यामुळे त्यांनी पण दर्शन घेतलं. नंतर मग मी तर एकदम आनंदाने मन भरून असं दर्शन घेतलं. खूप म्हणजे खूपच मला भारी वाटलं. गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली. मनातल्या भावना, आकांक्षा, अपेक्षा सर्व व्यक्त केल्या. सुखी समृद्धी आयुष्य आपल्याला सर्वांना लाभो हे बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना एका नवीन आशेकडे आणि भविष्यामध्ये एका मोठ्या प्रगतीपथावर नेऊन ठेवू ही बाप्पाकडे प्रार्थना करतो. तर गणपतीला आवडणारे मोदक बनवतायत आमच्या काकू. इकडे चहाचा सुद्धा आपल्याला आस्वाद भेटणार आहे. तर खूपच काकू तर इकडे बघू शकता तुम्ही मोदक बनवतायत. गणपतीला आवडणारे मोदक. तर आमच्या सर्व काकू आणि आमच्या आईने तर खूपच मोलाचं मार्गदर्शन सगळ्यांना केलंय ना. जवळजवळ ती खाणं म्हणजे जेवण बनवण्यात पटाईत असल्यामुळे खूपच मोलाचं सर्वांना मार्गदर्शन झालंय. मखर तर खूपच भारी सजवला होता. लाईट नुसती झापूक झुपूक करत होती. काय इच्छा आकांक्षा असतील त्या सगळ्या मागून कम्प्लीट होणार आहेत. सुद्धा खूप छान पद्धतीने केली. नंतर मग काय होती ती अपेक्षा आणि इच्छा मागण्याची वेळ. दर्शन घेतच होती. बाप्पाचं दर्शन घेता घेता त्याने आपल्या मनातील भावना, अपेक्षा सर्व गोष्टींची प्रस्तावना बाप्पाकडे पाठवली आणि ती पूर्ण कर असं मनातल्या मनात म्हटलं. नंतर मग ऋग्वेदकडून घेतला प्रसाद. आईचं दर्शन होताच आपले लाडके पिताजी सुद्धा दर्शन घेण्यासाठी बाप्पाकडे आले. बाप्पा तर खूपच एकदम आनंदाने आणि सद्भावनेने भक्तीने देवाचे दर्शन, बाप्पाचे दर्शन घेत होते. त्यांनी पण पप्पा एकंदरीत तुम्ही आज इथे गणेशोत्सवासाठी आलेले दर्शन घेतले. तर तुम्हाला दोन शब्द आमच्यासोबत शेअर करा. गणपती सण असतो हा आनंदित आणि सगळ्यांना सुखाचा समृद्धीचा जातो. या माझ्याकडून सगळ्यांना सदिच्छा शुभेच्छा. ओ भाई साहब. होती चॅम्पियन्स. एक पवित्र सण म्हणजे गौरी गणपतीचा सण. तर तुम्ही बाप्पांकडून आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव पाहू शकता. खूप आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने इथे आपल्याला गेल्या म्हणजे जून महिन्यामध्ये 29 जूनला झालेला
T20 वर्ल्ड कपचा सामना ज्यामध्ये आपण फायनल मारली होती, त्या फायनलचा रेषानंतर आणि आराखडा आपल्याला पाहायला मिळतो. अत्यंत एकदम सुंदर पद्धतीने आणि एकदम वैविध्यपूर्ण असा मूड आपल्याला त्याच्यामधून भेटला. संपूर्ण जगाने त्या ट्रॉफीवर प्रेम केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जी T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी बार्बाडोसमध्ये जिंकली, त्या ट्रॉफीचा हा आलेख तुम्हाला पाहायला मिळतो. जडेजा असेल, इकडे हार्दिक पांड्या असेल, इकडे रोहित शर्मा म्हणजे आपले 2 रोबो असतील आणि तिकडे आपली संपूर्ण भारतीय टीम, सर्वांनी आपलं मोलाचं योगदान देऊन खूप म्हणजे खूपच संपूर्ण देशाला एका विशिष्ट आनंदाचा भाग केलं. आणि एवढंच नसून आनंद तर मिळालाच, पण त्याचसोबत गड आला आणि भारताचे 1-2 नाही तर 3 सिंह गेले. रोहित शर्मा पण T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, विराट कोहलीने सुद्धा घेतली, त्याचसोबत जडेजाने सुद्धा T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर बाप्पा नवीन नवीन प्लेअर घडवीत राहा आणि देशाचं नाव खूप मोठं हो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि बाप्पा ग्रुप आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव 2024चा हा पर्व खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा हो, ही देवाकडे प्रार्थना. तर बाप्पा तुझ्या आशीर्वाद आमच्यासोबत असेच राहू दे. बाप्पासोबत हे पोस्टर्स आणि T20 वर्ल्ड कपची हुबेहूब बनवली जाणारी ट्रॉफी दिसताच मन खूपच प्रसन्न झालं. तर तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल बाप्पाचा हा लेखाजोखा आणि आराखडा खूपच एकदम चांगल्या पद्धतीने बाप्पा ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच येणाऱ्या कालामध्ये बाप्पा अशीच तुझी साथ संपूर्ण भारतीय टीमवर राहो आणि एका नव्या वळणावर जाऊन भारतीय संघ पोचावावा, हीच तुझ्याकडे प्रार्थना. तर आम्ही आलोय आता सोनावणे फॅमिलीकडे. कुणाल सोनावणे सुद्धा आहे सोबत. बाप्पाचं दर्शन घेतलं पुन्हा बाप्पाकडे तर खूपच आशीर्वाद आणि मन भरून बोलत होतो. बाप्पा तर साथीने होता, सोबत फुलसुद्धा निवायचं आणि तसा घेतला. नंतर मग कुणाल सुद्धा दर्शन घेण्यासाठी गेला. कुणालने तर दर्शन घेतलंच. कुणाल तर खूपच आनंदी होता. नंतर मग मी कुणालचं दर्शन घेतलं, ते म्हणजे बाप्पाचं. बाप्पाचं दर्शन घेतलं. बाप्पाकडे परत एकदा प्रार्थना मागितली. एकदम आनंदाने मी तर दर्शन घेतच होतो. बाप्पाकडे खूपच प्रार्थना मागितली. नक्कीच दिवसभरामध्ये खूपच दर्शन घेऊन झालंय. बाप्पाचं दर्शन घेऊन झालंय. आज रात्रभर आपण नाचकाम करणार आहेत. गौरी गणपतीच्या पारंपरिक गाण्यांवर नृत्य करणार आहेत. तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. खूप चांगल्या प्रकारे एकदम डान्स होणार आहे, नाचकाम होणार आहे. तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि पाहत राहा. नृत्य 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 पारंपरिक गौरी आणि गणपतींच्या गाण्यावर एकदम सुंदर नृत्य.
आपण सर्वांनी नाच पाहिलेला आहे गणपतीच्या वेळेचा. गौरी गणपती खूप जोरदार साजरे होत आहेत. खूप भारी डान्स चालू आहे. तर आपले पारंपरिक सॉन्ग ऐकले गौरी गणपतीचे तर तुम्हाला सर्वांना आवडलेले असतील तर आमच्या इकडे सागर जाधव भाई साहब कैसा लगा? बहुत ही अच्छा, बहुत अच्छा लगा है. तर खूपच जोरात एकदम डान्स झालेले नवीन नवीन गाणे.
तर फायनली आजचा संपूर्ण दिवस खूप आनंदाने आणि उत्साहाने घालवलेला आहे. गणेश चतुर्थीचा एक पवित्र सण. सकाळसुद्धा खूप आनंदाने गेली, आता रात्रसुद्धा खूप आनंदाने नाचून वागून घालवलेले आहे. तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमचाच आवडता लाडका चिन्मय नंदुळे. धन्यवाद.